1 2 3 चिंगणावाले सुप्रभात मित्रांनो, आज महाबळेश्वरच्या डे 3 मध्ये आपले स्वागत आहे। आज आम्ही काय ॲक्टिव्हिटी करणार आहोत मीन्स आता सगळे मी तर एकटाच उठलो आहे। सगळ्यात पहिले सकाळचे 6:50 झालेले आहेत समथिंग, सर्वजण आराम करत आहेत। आज आम्ही प्रतापगड करून आणि वाया त्याच रोडने पुढे घराच्या दिशेने आम्ही निघणार आहोत, असं आजचं आमचं रुटीन असेल। पण त्यापूर्वी पुन्हा तुम्हाला इकडे आल्यावरचे नजारे तुम्हाला दाखवतो बघा। नमस्कार, सुप्रभात। पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन ब्लॉगमध्ये आणि माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे, बरोबर ना आपण ना। आज आमचा महाबळेश्वरचा 3रा दिवस आहे आणि आज आम्ही आमच्या हॉटेलमधून रवाना होत आहे। आता इकडून आम्ही जाणार आहोत प्रतापगडला। प्रतापगडवरून सरळ घराच्या दिशेने मार्ग दिसतात। काय जे काय भेटेल तिकडे काय बघण्यासारखं वाटलं का, असं छान वाटलं का तिथे आम्ही थांबणार बस, आणि ते तुम्हाला आम्ही दाखवणार। आणि सध्यापुरता ही आमची मराजो इथे उभी आहे जिच्याने आम्ही आलो, तिकडे दुसरी आमची थार आणि हे हॉटेलवरचं वातावरण इथे तुम्हाला दरवेळेस दाखवतच आलेलं आहे। चला आता आपण निघूयात सरळ नाश्ता करायला। कीच किरीर कीच रामारे, शांत बसा। दिवस 3रा, चलो वे टू प्रतापगड, त्याच्यानंतर घरी गणपती बाप्पा मंगल मूर्ती, इकडे माते की भवानी माते की। चला घरी। पावभाजी आलेली आहे, भाई का मेंदूवड़ा आ गया है, उधर इडली भी आ गई है, उधर भी पावभाजी आ गई है। तोड़ते उसको म्हणजे नाश्ता करण्याकरता आपल्या कालच्या ठिकाणी आम्हाला आवडतं ठिकाणी जाता नाही आलं, पण आता आम्ही आलेलो आहे विठ्ठल कामतला आता नाश्ता करतो। दुख दर्द पीड़ा में सब समझ रहा है लोक माना दे आपण। चलो, आमचा विठ्ठल कामतमध्ये मस्तपैकी नाश्ता झालेला आहे आणि आम्हाला ते दादा आहेत बघा, हे नाही टोपीवाले नाही, ते पुढचे ब्लू शर्टवाले, त्याने एकदम छान असा सर्विंग केलेली आहे। विठ्ठल कामतला, महाबळेश्वरच्या विठ्ठल कामतला बिग थम्सअप। हारण्याचे भय नाही, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेचा। तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपण काल प्रयत्न केला दर्शनासाठी, दर्शन नाही झालं, पण आता आपण पुन्हा आलेलो आहोत महाबळेश्वर टेम्पलजवळ आणि आज आपला प्रयत्न आहे की आपण दर्शन करूयात। गर्दी आहे पण काल जेवढी होती तेवढी नाही दिसत आहे बस। चला, गाडीची पार्किंग आपल्याला मिळालेली आहे आणि आता आपण मंदिराच्या दिशेने जाऊयात। चलो महादेवाचं दर्शन झालेलं आहे आपल्याला आज सुंदर दर्शन झालं। मंदिराच्या परिसरातच आहोत आता आम्ही। ठीक आहे, मला पण पाव केले का? 150 नाना सर्व नाना तुमच्याकडले प्रोडक्ट आम्हाला खूप आवडले, धन्यवाद। शंभू चला, दर्शन वगैरे झालं, शॉपिंग झाली, चणे वगैरेची, खाण्यापिण्याची। आता आम्ही चाललो आहे तिथे क्षेत्र, तो तिकडे झेंडा दिसतो तिकडे पंचगंगेवरती। चला सर्वांनी पंचगंगेला जाऊयात।
पंचगंगा म्हणजे 5 नद्यांचा संगम. यार बस याचा स्क्रीनशॉट घेऊ आपण. कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री व गायत्री या नद्यांचा जन्म उगम या ठिकाणी झाला आहे. व्यतिरिक्त भागीरथी, सरस्वती या 2 नद्या गुप्त आहेत. भागीरथी आणि नदी दर 12 वर्षांनी व सरस्वती नदी 60 वर्षांनी कृष्णा नदी भेटायला येते. हे मंदिर 4500 वर्षापूर्वीचे आहे. ती गायत्री, सावित्री, कोयना, वेण्णा आणि ती तिकडे आहे ती कृष्णा. वावा, कालाकट्टा, मँगो, खूप सारे प्रकारचे चॉकलेट्स मी घेतलेले आहेत. इमली आणि मिक्स. काही शॉपिंग काही पूर्ण होत नाही आहे. यांना पुढे दुकानं दिसली काही वेड्यासारखे इकडे तिकडे जातात. काकू माफ करा पण या बायकांना मी बोलतोय. आता आम्ही इथे पायथ्याशी बासुंदी चहा पितो आहे. कसं आहे साहेब? नाही खरंच चांगलं आहे पण वर्ष तुला नाही आवडला? मला आवडला पण भाजला खूप गरम आहे. मस्त आहे. कॅमेरा आहे. अख्खा नाही थंड आहे अख्खा नाही. हो ए बघा रे बघा हे येतात सर्व येत आहेत. चांगलं बोले. आता आपण चाललोय कृष्णाई टेम्पलकडे. फोटो झाला. चला. मागचे 3 माणसं आलीच नाही काय? आले ना. कोणता आहे सर्वात प्राचीन ते मला सांगा. हे कृष्णाई टेम्पल. हमारे साथ रहोगे तो ऐसे आगे बढ़ोगे. हाँ, कृष्णाई टेम्पलकडे आता आम्ही आलेलो आहोत. इथे पहिले आतमध्ये तर जाऊ. शंकर शिव शंकर शंभो हर हर महादेव. चला, अशा प्रकारे आपण महाबळेश्वरच्या देवस्थानातून बाहेर पडूयात. इकडून जाण्याची तर इच्छा होत नाही आहे बट थोडेसे पाय जड झालेत. पण आता काय नाईलाजाने जावं लागेल ना आपण ना. तिथे छान वाटलं ना आतमध्ये. असं आहे म्हणून इथे दरवेळेस यावंसं वाटते. चला आता गाडीतून आपण चाललो आहोत प्रतापगड. प्रतापगडाच्या घाटामध्ये आम्ही आता थांबलेलो आहोत. गाडी थांबली आहे. हा रोड आहे. इथे समोर थोडासा झरा वाटतो. एकदम कमी पाणी आहे कारण की अजून जूनचाच टाईम आहे. मस्त ही दगडी ओलावलेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचा सीन, सुंदरसा सीन तुम्हाला इथे दाखवतो मी. हा बघा. Lights went down when you feel lost in your shadow. Don't feel alone. Don't scream so. छत्रपती शिवाजी महाराज के जय. चला. वाह क्या दृश्य है. यही दृश्य देख के तुम्हारे दिल की धड़कन बढ़ सकती है. कम ऑन दोस्तों. हो तटबंदी. चलो. हेलो जय शिवराज. अच्छा मी आता लेफ्टला वळतोय. राईटला.
एक नंबर. मूर्ती लिहू. एक सेकंड ना. आपण शिवतीर्थ प्रतापगडावरती जाऊन आलेलो आहोत. आता आपण पुन्हा चाललेलो आहोत पेट पूजा करण्याकरता. इथेच खाली 4 किलोमीटरवरती एक सह्याद्री म्हणून हॉटेल आहे. येतानाच आम्ही पाहून ठेवलेलं आहे. त्याचे रेटिंग्स पण चेक केलेले आहेत. चांगले रेटिंग्स आहेत. आपण तिकडेच सुंदर असा लंच करूयात. सह्याद्री हॉटेलजवळ आपण आलेलो आहोत. मस्तपैकी आता इकडे जेवण जेवूयात. हे बघा हे सह्याद्री रेस्टॉरंट आहे. हे आमच्या मॅडम चाललेले आहेत. कैसा लग रहा है हमारे साथ आके? स्टार्टिंग मेरे साथ नहीं. तिकडून फिरत. कसं वाटतंय तुम्हाला? आम्हाला गावरान कोंबडा खाल्यानंतरच माहिती पडेल. आमचं दिमाग तेव्हाच काम करायचं. तोपर्यंत कोंबडा खायला आले. कोंबडा खायचा प्रयत्न चालू आहे आमचं. काही हिलाच खाऊन जेवणामध्ये घेतलेले आम्ही भाकरी, अख्खा मसूर, व्हेज कोल्हापुरी. कसं होतं जेवण? त्याच्यानंतर एकदा उत्कृष्ट, लाजवाब, एक्सिलेंट. कसं होतं रे जेवण? मस्त एकदम पैसा वसूल. नेक्स्ट टाइम जर आलो सुपर से भी ऊपर 10 स्टार. वर्षा एकदम ब्युटिफुल कसलं का जेवण? जेवण ब्युटिफुल होतं भाई. 24 टन होतं भाई. वर्षा यम्मी. हे वर्षा तू कसं आहे? हो बाई काय जेवण होतं. काय जेवण आहे. सह्याद्री हॉटेल, सह्याद्री प्रतापगडच्या अगोदर 4 ते 5 किलोमीटर अगोदर आहे. बाय 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 काय अप्रतिम जेवण. चला अशा प्रकारे आता आपण निघण्याची तयारी करत आहोत. आता थेट स्टॉप पालघरला. थेट स्टॉप पाऊससुद्धाही आलेला आहे. लाईक शेअर सबस्क्राईब. छोटासा अटल सेतूवरती आलेलो आहे. ओव्हर स्पीडिंग इकडे चालणार नाही असं ठळक शब्दांमध्ये लिहिलेलं आहे. 60च्या स्पीड इकडे दिलेलं आहे. तर आपण इज्जतमध्ये 60लाच चालवूया. जास्त आगाऊपणा इकडे नडेल. तर रात्रीचे 2 वाजलेले आहेत. आम्ही आता पोचलेलो आहोत फाउंटन हॉटेलजवळ. आपल्या घेतलेली आहे कॉफी. तो पण घेतले ना कॉफी घेतलेली आहे. झोप उडवण्याकरता थोडीशी कॉफी घेतो. झोप तशी आली नाही. एकदम फ्रेश दिसतोय मी. अजून परत मला सांगितलं महाबळेश्वर चालव गाडी तर चालवेल. तेवढा फ्रेश आहे मी. बट स्टील गाडीच सांगते. बट स्टील मी नाही थकलोय. पण गाडी मला सांगते की बाबा टेक अ ब्रेक. सर आम्ही थांबले. आम्ही इंजिन आहेत. आम्ही थकलोय. तुम्ही नाही. तसं ब्रेक. यो अंकुश साहेब आमचे पांबलेत फुल. 3:09 झालेले आहेत. फायनली आम्ही पालघरला घरी आलेलो आहोत. यस सामान वगैरे घेऊन आता गुड नाईट. इथपर्यंत ब्लॉग बघितलं त्याकरता तुमचे शतशः आभार. जाताना लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.